गेल्या 20 वर्षाचा लेखाजोखा बघितला तर शून्य बेरीज. कुठलंही असं भरीव काम केलं, कुठलंही असं काम सांगण्यासारखं गेल्या 20 वर्षात. महापालिका त्यांच्या ताब्यात गेली, राज्य त्यांच्या ताब्यात आहे, देश त्यांच्या ताब्यात आहे, त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाची सगळीकडे सत्ता आहे, अर्थकारण त्यांच्या ताब्यात आहे. विमानतळ सुद्धा होऊ शकलं नाही. बोरामणी बघताय, पदयात्रा गेली 8 दिवसापासून सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी अतिशय गर्दी आणि लोक स्वतःहून बाहेर येत आहेत. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. लोक फक्त वाट बघतायत 20 तारीख कधी येते, कारण 20 वर्षात काही झालं नाही. त्यामुळं 20 तारखेला फार महत्त्व आहे असं लोकांच्या सध्या मनात आहे आणि यावेळेस बदल हे 100% घडणार आहे. हे तुम्ही पाहताय की मालक कधी बाहेर पडले नव्हते, पण आज प्रत्येकाच्या दारात फिरत असताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांना सुद्धा समजून आलेलं आहे की लोकांच्या मनात काय आहे. लोकांचा मूड हेच आहे की बाबा जे 20 वर्षात त्यांनी नुसती आश्वासनं दिली, आता हितच समोर आपण बघतोय. 2-3 वर्षापासून त्यांना नादीला लावलं की हे मंदिर बांधून देतो, परंतु काहीच केलं नाही. पत्रे उडून गेले होते, त्यावेळी सुद्धा या मुलांनी आणून दाखवलं, पण त्यांनी फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीही केलं नाही. 5 वर्ष पालकमंत्री होते, जिल्ह्याचा पूर्ण बजेट त्यांच्याकडे होता, पण त्या पिरियडमध्ये सुद्धा काही केलं नाही. आत्ता काही थोडंसं बोर्ड लावण्याचं काम चालू आहे, तेव्हा तो सगळा निधी आमचा आहे. आमची 3 वर्ष झालं महानगरपालिका झालेली नाही आणि 3 वर्षाचा महापालिकेचा जो बजेट आहे तो सत्तेच्या जोरावर त्यांनी काहीतरी थोडंफार खर्च करण्याचा प्रयत्न करून मी करतोय असं भासवण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळ्या जनतेला समजून आहेत आणि सगळी जनता निश्चित या सगळ्याचं उत्तर मतपेटीतून देणार आहे. 23 तारखेचं चित्र कशा पद्धतीचं? 23 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार आहोत आणि सत्ता सुद्धा आमचीच होणार आहे. आम्हाला त्यांनी बघा, त्यांना खात्री आहे की आमची सत्ता येणार आहे, म्हणून पिरियड सुद्धा फक्त 1.5 का 2 दिवसाचाच ठेवलेला आहे आणि त्या 2 दिवसात आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे. नाहीतर त्यांचा डाव आहे की परत राष्ट्रपती राजवट लावण्याचा. ह्याच्यावरून लक्षात येते की त्यांना सुद्धा समजले की सत्ता आता महाविकास आघाडीची आहे. आज सकाळपासून मी अण्णांच्या रॅलीमध्ये बोलतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अण्णांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण नक्की खात्री आहे अण्णांची सीट निवडून आली. परिवर्तनाची लाट सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी दिसत. खासदार साहेब, आपल्या इथं महाविकास आघाडीच्या एकंदरीत खासदार प्रणिती शिंदे कुठेही दिसत नाही आहेत. म्हणजे अण्णांचा प्रचार म्हणा किंवा इतर, नेमकं काय सांगाल, कशामुळे प्रणिती दिसत नाही आहेत शिंदे? काय आता सध्या ते काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतात, दिसतील तुम्हाला. आणि त्यांच्यावर त्या पक्षाच्या लोकांची जबाबदारी आहे, तशी मी अण्णांचं माझ्या पक्षाची जबाबदारी ते करून मी तिला अण्णांच्या. लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांनी मिळून सगळ्यांनी काम केलेलं आहे. यावेळेस काँग्रेसच्या पक्षातले काही नेते दिसत नाही. दिसतील सगळे, हळूहळू सगळे दिसतील. सोलापुरातही काही म्हणजे पुरुषोत्तम बर्डे म्हणा, शिवसेनाचे काही नेते नाराज दिसतात अण्णांवरती, काय सांगा? सगळ्यांची नाराजी दूर होईल. आज आमचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत संध्याकाळी, ते आल्यानंतर बराचसा फरक झालेला आपल्याला दिसून. पंढरपूरमध्ये होणाऱ्या लढतीमध्ये आपण कुठल्या प्रकारे बघतोय? मी त्या बाबतीत पहिल्याच दिवशी स्टेटमेंट दिलं आहे, पुन्हा मी त्याच्यावर स्टेटमेंट दिलेलं आहे. साहेबांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने मी काम करतो.